हॅलो आणि गुड मॉर्निंग. कशा आहात तुम्ही सर्वजण? आम्ही इथे एकदम मजेत आहोत आणि आज आहे बुधवार. तर मी काल ड्रावर्स क्लीन केले होते. सगळे ड्रावर नाही केले मी, इकडचे म्हणजे माझ्या बेडरूम मधले होते तेवढेच क्लीन केले. आणि आज मला करायचे आहेत पंखे क्लीन, कारण आता उन्हाळा आहे आणि पंख्याचा वापर सर्रास सारखा चालू आहे. पावसाळ्यामध्ये तरी नव्हता, परंतु आता उन्हाळा असल्यामुळे सारखा लागतोय. तर मग मी आता काय करणार आहे की माझ्याकडे एक उंच चेअर आहे, तर त्याच्यावर उभे राहून मी आधी पंखा क्लीन करण्यात वाजलेले आहेत 9, कारण मला आंघोळही करायची. आणि मी वॉकवरून आल्यावरती चहा वगैरे घेतला आणि जरा वेळ मी घरातलं बाकीचं काम आवरत बसले, म्हणजे किचनचं वगैरे राहिलेलं थोडंफार. अजून तसं बाकीचं सगळंच काम माझं राहिलेलं आहे, नाही असं नाही, मीही पटपट नाही आवरत, कधीतरी मलाही उशीर होतो. आणि आज मी मुद्दाम उशीर केला कारण मला आज पंखा क्लीन करायचा आहे, कारण पंख्याचा जो काही कचरा असणार आहे तो खाली पडणार आहे पुन्हा. तर मला बेडशीट देखील चेंज करायची. मी बेडशीट आता वॉश करेल, तर माझी बेडशीट देखील आता खराब झाली आहे, तर मी बेडशीट काढते आणि पंखा क्लीन करते. बेडशीट मशीनला लावते. माझ्याकडे एकच अशा प्रकारची बेडशीट आहे किंग साईजची, आणि मला अजून अशी घ्यायची, पण मला आता भेटतच नाहीये. सिरियसली मला भेटत नाहीये, त्यामुळे मग मी घेतली नाहीये. तर मी आता ही वॉश करते. गार्गी येईपर्यंत ही बेडशीट सुकेल आणि मग मी पुन्हा हीच टाकेल, दुसऱ्या साईडने टाकेल. तर मी आता पहिले पंखे क्लीन करून घेते. माझ्याकडे उंच चेअर आहे, मी तुम्हाला दाखवते चेअर देखील. त्या चेअरनेच मी क्लीन करेल. आणि इथे पाहू शकता ती चेअर इथे ठेवलेली आहे, ती चेअर. तर ती मी घेते. मला एका माझ्या मैत्रिणीने दिली होती ब्लॉगिंगसाठी सुरू करताना, पण मला त्याच्यावर कॅमेरा ॲडजस्ट नाही करता आला, त्यामुळे मग मी तिथे ठेवून दिली आहे, पण ती मला रिटर्न द्यायची त्यांना. तर मी आता पंखे क्लीन करते पहिले. आणि शक्यतो मी कोणतंही काम करताना मॉर्निंगला नाही घेत, दुपारचं वगैरे करत असते, परंतु आज मला पंखे क्लीन करायचे होते आणि अंगावर धूळ पडणार होती, तर मी असा विचार केला की मी मॉर्निंगलाच करून घेते पंखे क्लीन. आणि त्यासाठी मग मी आधी बेडशीट वगैरे देखील चेंज केली. बेडशीट चेंज करताना पिलोज वगैरे देखील मला चेंज करायचे होते, तर मी सर्वच काढलं आणि म्हटलं की पुन्हा बेडरूमच क्लीन होऊन जाईल त्यानिमित्ताने. आणि मी बेडवरती स्प्रेड केली होते एक कम्फर्टनर, जे की मी अंगावर नाही घेत, परंतु ते मी वॉश करून ठेवत असते जेव्हाही मी टाकत असते. मागच्या वेळी देखील मी कबड क्लीन करताना बेडवर 2 कम्फर्टनर टाकले होते, आणि ते सिंगल माणसांचे आहेत त्यामुळे बेडवरती 2 लागतात, परंतु पंख्याच्या खाली मला 1 पुरेपूर झालं, तर मग मी एकच टाकलं होतं. आणि पंखा आता जवळजवळ 2-3 महिने झाले होते क्लीन करून, तर त्याच्यावरती धूळ साठली होती खूप सारी. आणि अशा प्रकारे मग मी सुरुवात केली होती सकाळच्याच कामाला, सकाळीच. आणि दिवसभर मग काही काम नव्हतं, एक काम कोणतंही केलं तरी होऊन जातं, परंतु मला फर्निचर देखील क्लीन करायचं होतं. तर मी संध्याकाळी वगैरे म्हणजे 4-5 वाजता एक 15-20 मिनटं जरी काढलं तरी आपलं फर्निचर क्लीन होऊन जातं. एव्हरीडे नाही वेळ भेटला तरी 1-2 दिवसांनी तुम्ही करू शकता. मीही तसंच करते. मी जाता येतच पुसत असते, पटकन एक 10 ते 15 मिनटात होऊन जातं. आणि अशा प्रकारे तुम्ही एव्हरीडे काही ना काही छोटं जर क्लिनिंग काढत राहिलात ना, तर म्हणजे ॲट द एंड ऑफ मंथ तुमचं थोडंही क्लिनिंग राहणार नाही. म्हणजे तुमची प्रत्येक गोष्ट एव्हरीडे थोडी क्लीन होऊन सर्व गोष्टी क्लीन होतात. ही गोष्ट वेगळी आहे की तुम्ही कबर्ड्स वगैरे एव्हरीडे म्हणजे एव्हरी मंथ नाही काढू शकत. ॲटलिस्ट 5-6 महिन्याने वगैरे आपण कबर्ड्स काढतोच. किचन वगैरे देखील 5-6 महिन्याने काढतो, परंतु अशा छोट्या काही गोष्टी असतात की ज्या वरचेवर क्लीन केल्या की तुम्हाला सारख्या नाही क्लीन कराव्या लागत. जसं की फर्निचर आहे किंवा ड्रावर्स वगैरे आहेत. फर्निचर तर तुम्हाला ॲटलिस्ट 1-2 दिवसांनी पुसायलाच लागतं, कारण धूळ एवढी येते बाहेरून की पूर्ण खराब होत असतंच ते. आणि खरं सांगायचं तर मी पंखे कधी पुसत नाही. माझे मिस्टरच नेहमी पुसतात, पण ते मला नेहमी सांगत असतात की तू पुसत जा पंखे. आणि ॲक्च्युली का मी पुसत नाही, तर माझा इथून मागे हातच पुरत नव्हता पंख्यांना. आणि आत्ता माझ्याकडे मी मैत्रिणीकडून एक चेअर आणलेली होती, तर ती खूप उंच होती, तर मी आत्ता पुसून घेतले त्यामुळे. आणि त्यांनाही किती सांगणार, तेही थकून जातो, दिवसभर काम करतात, परत विकेंडलाही बाहेर जातो, त्यामुळे मग मीच म्हटलं की आता मी पुसून घेईल. आणि खूप अशी धूळ बाहेरून येत असते. उन्हाळा चालू झालेला आहे इकडे आणि असं गरम होतं ना, तर आम्हाला AC देखील क्लीन करून घ्यायचे, परंतु ACचा गॅस संपलेला आहे, तर आम्हाला तोही भरायचा आहे. दोन्ही ACंचा संपलेला आहे, तर अजून एक थोडंसं जाणवत नाही आहे, अजून थोडासा गारवा आहे. तो एकदा संपला की मग आम्ही ACच्या मागे लागू. AC ही क्लीन करून घेऊ आणि गॅस देखील त्यामध्ये भरून घेऊ.
आणि खरं तर मी पुसत नाही फॅन, तुम्हाला बोललेच, कारण माझा हात देखील दुखत होता आत्ता. तरी देखील मी वरती चढले होते आणि मला असं वरती चढल्यावरती चक्कर आल्यासारखं देखील होत होतं. परंतु म्हटलं की थोडंसं कंट्रोल करेन, थोडंसं लक्ष ठेवून केलं तर काही होत नाही. आणि कोणती गोष्ट लक्ष देऊन केली की तुम्हाला कधी नुकसान देखील होत नाही. तर मी हळूहळूच केलं जरा शांततेमध्ये, त्यामुळे मला असं भीती वगैरे तर वाटत होती वरती चढल्यावर, त्यामुळे मी नंतर बेडवर उतरून करत होते. आणि यानंतर होता हॉलच्या फॅनचा नंबर. तर मग मी सुरू केले होतं हॉलचा फॅन पुसण्यासाठी देखील, कारण हॉलचा फॅन देखील खूप खराब झाला होता. आणि मी तुम्हाला सांगितलंच की पहिल्यांदा फॅन पुसत होते. इथून मागे माझे मिस्टर पुसत होते, तर मला अंदाज नव्हता. पहिल्या वेळी मी ओल्या फडक्यानेच फॅन पुसला, ज्याने काय झालं की सर्व कचरा असतो तो सगळा माझ्या कपड्याला चिकटला. आणि त्यानंतर मग मी आत्ता काय केलं की सुक्या कापडाने आधी पुसून घेतला आणि मग ओल्या कापडाने पुसून घेतला. हॅलो, आणि आता वाजलेले आहेत 10:30. तर माझी मशीन देखील झाली. तुम्हाला सांगितलंच मी मगाशी मशीन लावली होती, तर साईड बाय साईड तीही झाली. आणि मी आता पटकन मशीनचे जे काही माझी बेडशीट वगैरे आहेत ते सुकायला घालून घेते. आणि मला जायचं सफीरला, त्यामुळे मी झाली रेडी. ॲक्च्युली मी हेअर वॉश केला आज, आणि मला सफीरला जायचं आहे. माझी एक फ्रेंड आहे आमची, म्हणजे सगळ्यांचीच आहे, पूजा, मी, रेनू वगैरे. तर आम्ही तिघी मिळून तिला काहीतरी गिफ्ट घेणार आहोत, कारण तिला झालेला आहे छोटा बेबी, रविवारीच झालेला आहे. आणि ती इंडियन आहे, परंतु ती फिलिपाईन्सची आहे. तिचे मिस्टर इंडियन आहेत आणि ते पंजाबी आहेत. तर चला तर मग जाऊयात गिफ्ट घ्यायला. मी पटकन कपडे सुकायला घालून घेते आता. मी फॅन देखील लावला जेणेकरून पटकन सुकेल, कारण माझ्याकडे एकच आहे किंग साईजची, बाकी छोट्या खूप आहेत. आणि आम्ही आत्ता जस्ट बेड घेतला, तर मला एक भेटली पण दुसरी आता भेटतच नाहीये. त्यामुळे मग मी असा विचार करते की मी एक घेतली तर चांगलीच घेणार, तोपर्यंत मी वॉश करून वापरेल. आणि आम्ही आलेलो आहोत सफीर मॉलमध्ये. तर आम्हाला गिफ्ट घ्यायचं आहे आणि इथे खूप सारं मेकअपच्या वगैरे वस्तू आहेत, तुम्ही पाहू शकता. आणि परफ्युम्स पण खूप सारे आहेत आणि छान असतात सफीरमधले परफ्युम्स पण. एवढे शेड्स ठेवलेले आहेत नेल पॉलिशचे इथे. आणि इथे तुम्ही पाहू शकता लहान मुलांचे केवढे सारे म्हणजे कपडे वगैरे झोपण्यासाठी, त्यांना बेड वगैरे छोट्या मुलांचे आहेत. तर तो आम्ही ज्यासाठी गिफ्ट घेणार होतो तो बेबी देखील खूप लहान आहे, म्हणजे आता रविवारीच झालेला आहे. तर त्याच्यासाठी देखील आम्ही इथेच काहीतरी शोधत होतो. तर आम्हाला भेटलेलं आहे गिफ्ट आणि आम्ही घेतलेलं देखील आहे गिफ्ट. तर तुम्हाला मी दाखवते. ही अशा प्रकारे जी बॅग आहे ती मी माझ्या एका फ्रेंडला गिफ्ट केली होती. याच्यामध्ये तुम्ही बेबी झोपवू शकता बाहेर जर गेलात तर ओपन करून. अशा प्रकारे झोपण्यासाठी देखील जागा असते लहान मुलांना, म्हणजे एकदम नवजात बेबी असेल त्याला. आणि ती बॅग अशा प्रकारे फोल्ड होते, एवढीशी होते, छोटीशी एकदम, पाहू शकता तुम्ही. आणि मला करायचा होता ब्रेकफास्ट. सफीरवरून आल्यावरती 12 वाजून गेले होते, तर मग मी ऑमलेट करणार होते आणि ऑमलेट ब्रेडच खाणार होते मी आज ब्रेकफास्टमध्ये. तर माझं काम चालू होतं. आणि तुमच्याकडे जर घरी ऑर्गॅनो वगैरे शिल्लक असेल तर तुम्ही ऑमलेटला घालू शकता आणि ऑमलेट खूप टेस्टी लागतं, मिक्स हर्ब्स वगैरे. परंतु जास्त प्रमाणात घालू नका, एकदम थोड्या प्रमाणात घाला, जेणेकरून कडू होणार नाही. कारण तुम्ही जर जास्त ऑर्गॅनो घातला छान लागतो म्हणून, तर ते कडू देखील होतं.
आणि गार्गी स्कूलमधून आलेली आहे आणि तिचा ॲक्च्युली स्टडी चाललाय. त्यांना एपिकमध्ये बुक्स येतात, तर खूप सारे बुक्स असतात त्यामध्ये आणि काही असाईन करतात टीचर्स पण ते टीचर्सने असाईन केलं ती लगेच रीड करून टाकते आणि आता तिचे एक्स्ट्रा ॲक्टिव्हिटी म्हणून रीडिंग चाललेलं आहे. तर अशा प्रकारे स्कूलवरून आली की ती थोडा वेळ रीडिंग करते किंवा झोपते आणि झोपेतनं उठल्यानंतर रीडिंग करते. पण मला आज तिला झोपवायचं नाही, त्यामुळे मी तिला आज फोन दिला नाही. तर तिच्याकडनं फोन घेतला की ती रडत नाही, देते फोन. पण तिला हवा असेल तर मग मीही देत असते, जास्तही नाही देत, परंतु स्टडी असेल तरच देत असते. विदाउट स्टडी मी नाही देत फोन. मग आणि इथे गार्गी करते मम्माची हेअरस्टाईल. तर तिने दोन्हीकडून 2 अशा वेण्या घातलेल्या आहेत, तुम्ही पाहू शकता. तिला येत नाहीत पण तिने नुसता पिळा दिलेला आहे दोन्ही साईडने. गार्गी काय चाललंय बेटा? तुला आवडते मम्माची हेअरस्टाईल करायला? एव्हरीडे करते मी असं. अच्छा. आणि तिला मोठे केस खूप आवडतात, परंतु मी जबरदस्ती तिला गोड गोड बोलून तिचे केस कट केले आणि ती आता माझीच हेअरस्टाईल करते. आम्ही निघालेलो आहोत डान्स क्लासला. श्रऊ पण आलेली आहे, इथे सगळे आहेत. आणि आम्ही आलेलो आहोत आदिल शॉपमध्ये. तर तुम्ही इथे पाहू शकता, इथे सुहाणा अंबारीचा मसाला देखील आहे, म्हणजे गोडा मसाला इथेही भेटतो, जे की आपल्या गावी भेटतात. तर इथे एव्हरेस्टचा कांदा लसूण मसाला आहे आणि इथे सुहाणा अंबारीचा कांदा लसूण मसाला आहे. आणि तुम्ही इथे पाहू शकता, इथे चितळेची बाकरवडी देखील आलेली आहे आणि खूप सारे पॅकेट आहेत. जर कोणाला हवी असेल तर घेऊन जा. दिल्ला आलेली आहे. आणि माझी एक मैत्रीण मला विचारत होती सोहमचा आटा आलेला आहे की नाही, पण अजून आलेला नाहीये, त्यामुळे आम्ही पिकॉकचा घेऊन चाललेलो आहोत. हॅलो. आणि मी जस्ट गार्गीला सोडून आले आणि येता येता मी आदिललाही गेले, तुम्हाला सांगितलंच मी. तर मी आता लागते स्वयंपाकाला. आता 6:15 वाजून गेलेले आहेत. गार्गीला परत जायचं आहे आणायला थोड्या वेळाने. तर माझं 1 पाऊण तासामध्ये वगैरे स्वयंपाक होईल. त्यानंतर थोडं प्राजक्ताने बोलवलं तर तिच्याकडे जाईन 5-10 मिनटं आणि मग त्यानंतर मी जाईन गार्गीला आणायला. आणि माझे मिस्टरही लवकर येतात, तर मला लवकर स्वयंपाक बनवून ठेवावा लागेल, त्यांना भूक लागते आल्यावरती देखील. हॅलो. आणि आमचा स्वयंपाक झालेला आहे आणि गार्गीला देखील मी घेऊन आल्यात. तिला मी जेवायला घालेन. मी ॲक्च्युली शॅम्पू डोक्याला लावून घेतला आणि मी तिला पुन्हा आंघोळ घातली डोक्यावरून. तर मी आज जेवणामध्ये काय काय बनवलं मी तुम्हाला दाखवते. आणि इथे मी ज्वारीची भाकरी बनवली, तुम्ही पाहू शकता केवढी सॉफ्ट आहे. आणि इथे आहे राईस. माझा बारका राईस संपलेला आहे, त्यामुळे मी आता हा बासमतीच यूज करणार आहे, कारण इंडियाला पण जायचं तर तो आधी संपवून टाकेल मी. आणि इथे आहे काळ्या वालाची भाजी. तर माझ्या मिस्टरांना या पद्धतीने केलेली आवडते. त्यांना हिरवी मिरची, लसूण आणि शेंगदाणे, कच्चे शेंगदाणे वगैरे तीही आवडते, पण ती मला जास्त आवडते, त्यांना ही आवडते जास्त. आणि माझ्या मिस्टरांना आज थोडासा यायला उशीर होणार होता, कारण ते उशिरा निघाले होते. तर आम्ही आता थोड्या वेळाने जेवण करू. तर मी आजचा ब्लॉग इथेच संपवते. तुम्हाला जर आजचा ब्लॉग आवडला असेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.